अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 9 फेब्रुवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे पौष महिन्यातील अमावस्या, जिला आपण पौष अमावस्या किंवा मौनी अमावस्या असं देखील म्हणतो। जसं कार्तिकी अमावस्या, मार्गशीर्ष अमावस्या, सर्वपित्री अमावस्या, ह्या काही अमावस्या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात। त्यापैकीच मौनी अमावस्या जी आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या दिवशी स्नानाला, दानाला, ब्राह्मण भोजनाला, ब्राह्मणाला दान करण्याला, त्याचबरोबर घराची साफसफाई, घरामधील नकारात्मकता संपवण्याला विशेष महत्त्व आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याशिवाय उद्याच्या दिवसाचा एक विशेष असा उपाय सांगणार आहे। बघा, उद्या सकाळी तुम्हाला फक्त या एका झाडाचं फूल तुमच्या घरात आणायचं आहे। या झाडाचं फूल जर तुम्ही तुमच्या घरात आणलं, ते जर फूल तुम्ही घरामध्ये स्थापन केलं तर तुमच्या घरामधील निगेटिव्हिटी, नकारात्मकता क्षणात समाप्त होईल। तुमचं घर बांधमुक्त होईल। घरामध्ये असलेला जो निगेटिव्ह ओरा आहे हा समाप्त होऊन तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल, घरामध्ये सकारात्मकता येईल, घरातील कलह, भांडणं कुठेतरी थांबून घरामध्ये एकोपा निर्माण होईल। बघा, बऱ्याच लोकांना असं वाटतं की अमावस्येचा दिवस हा अत्यंत वाईट असतो किंवा अमावस्या ही वाईट मानली जाते। बऱ्याच लोकांना या गोष्टींबद्दल माहिती नाही, त्यामुळे अमावस्या आली की ती अशुभ असते आणि त्या दिवशी काहीच करायचं नसतं। बघा, अमावस्येचा दिवस हा अत्यंत शुभ आहे। दिवाळीमध्ये तुम्ही बघत असाल, अमावस्येच्याच दिवशी आपण लक्ष्मी पूजन करतो। अमावस्येचा दिवस हा लक्ष्मी पूजनासाठी, म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, ब्राह्मण भोजन करण्यासाठी, घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेली जे कलह किंवा घरामध्ये असलेली जी बाधा, इडापिडा, संकटे, वाईट शक्ती आहेत, ह्या सगळ्या वाईट शक्तींचा अंत करण्यासाठी आणि घरामध्ये प्रसन्नता, सकारात्मकता आणण्यासाठी अमावस्येचा दिवस हा विशेष महत्त्वाचा असतो। बघा, हा दिवस उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा मानला जातो, कारण या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काहीतरी लाभ देऊन जातो। आता उद्याच्या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्नान। उद्याच्या दिवशी खरं तर स्नानाचं जे महत्त्व आहे ते विशेष आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, मीठ घालायचं आहे, गंगाजल घालायचं आहे, गोमूत्र घालायचं आहे आणि याच पाण्याने उद्या तुम्हाला स्नान करायचं आहे। ठीक आहे, जर तुमच्या घराच्या आजूबाजूला धार्मिक स्थळ असेल तर आवर्जून तिथे जा आणि तिथे जाऊन धार्मिक स्थळी केलेल्या स्नानाचं जे पुण्य आहे ते नक्कीच मिळवा। ज्यांना पॉसिबल नाहीये त्यांनी आवर्जून घरामध्येच अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू घातल्या तरीही चालतील। यानंतर तुम्हाला तुमच्या घराची साफसफाई, स्वच्छता करायची आहे। उद्याच्या दिवशी घरातील सगळे केर, कचरा, इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या बंद झालेल्या असतील त्या तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत। फाटके कपडे असतील, चपल्या असतील तुटलेल्या, हे सगळं घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे। त्याचबरोबर फरशी पुसत असताना ते जे पाणी आपण घालतो त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि मीठ घालायचं आहे, गोमूत्र घालायचं आहे आणि याने तुम्हाला फरशी पुसायचं आहे। हे केल्याने तुमच्या घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता हे सगळं काही त्या क्षणात समाप्त होईल आणि घर बांधमुक्त होईल। त्यानंतर बघा, आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत। त्याचबरोबर बघा, उद्याचा विशेष उपाय, आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे नर्सरी असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे। तिथे जाऊन तुम्हाला एक छोटंसं 1, 2, 3, 4 जेवढी भेटतील तेवढी सफेद रुईची फुलं घरी घेऊन यायची आहेत। आता ताई, आमच्या घराच्या आजूबाजूलाच एक रुईचं झाड आहे, छान झाड आहे, पण त्याला अजून फुलंच आलेली नाहीत। ज्यांच्या आजूबाजूला रुईचे झाड आहेत पण फुलं आलेली नाही आहेत त्यांनी एक छोटासा मुळाचा तुकडा घेतला तरीही चालेल। ज्यांच्या आजूबाजूला जर रुईच्या झाडांना फुलं आलेली असतील त्यांनी आवर्जून फूल किंवा मूळ दोघांपैकी काही आणलं तरी चालेल। हे आपल्याला घरी आणायचं आहे। घरी आणल्यानंतर एका प्लेटमध्ये, छोट्या ताम्हण असेल ताम्हण किंवा तांब्याचं कुठलं भांडं असेल तांब्या चांदीचं, त्याच्यामध्ये ते ठेवून द्यायचं आहे। याच्यावरती तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, थोडेसे तांदूळ अक्षत अर्पण करायचे आहेत। हे करून झालं की 3 अगरबत्त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत। 3 अगरबत्त्या प्रज्वलित करून त्या 3ही अगरबत्त्या तुम्हाला त्या फुलाला किंवा त्या मुळाला ओवाळून घ्यायच्या आहेत। एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, तूप किंवा तेलाचा, तो दिवा देखील त्या फुलाला तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे। त्यानंतर या फुलाला किंवा जे मूळ तुम्ही घेतलेलं आहे तर त्याच्या समोर तुम्हाला
म्हणजे त्याच्यासमोर तुम्ही जिथे बसलेले आहात दोनही हात जोडून इच्छित मनोकामना व्यक्त करत घरामध्ये असलेली नकारात्मकता, वाईट शक्ती, बाधा यांचा अंत होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। हे सगळं करून झालं की त्यानंतर एका छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला कापूर घ्यायचा आहे। छोटीशी वाटी घ्या ज्यामध्ये तुम्ही नेहमी कापूर जळता, मातीची पंटी घेतली तरीही चालेल। यामध्ये 2 ते 4 कापराच्या वड्या घालायच्या आहेत। कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि याचा जो धूप किंवा धूर तयार होईल तो देखील तुम्हाला त्या फुलाला अर्पण करायचा आहे। ठीक आहे, अर्पण करत असताना कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे। मोबाईलवरती लावून दिलं तरीही चालेल। जर कालभैरव अष्टकम येत नसेल तर तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल, तारक मंत्र म्हटला तरी चालेल, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही चालेल। ठीक आहे, हे करून झालं की त्यानंतर एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, एक वेळा तुम्हाला हनुमान चाळीसा म्हणायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे। ठीक आहे, हे 3 मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत। त्यानंतर एक सफेद म्हणजे पांढऱ्या रंगाचा तुम्हाला एक कापड घ्यायचे, छोटासा एक कापडाचा तुकडा, पांढराच असावा तो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे मूळ आहे रुईच्या झाडाचं ते मूळ किंवा फूल त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। सोबत 7 काळी मिरी ठेवायचे, 7 अख्ख्या आपल्या खडा मसाल्यांमध्ये ज्या काळे मिरी असतात ना, ह्या 7 काळे मिरी ठेवायच्या आहेत। आणि काळे मिरी आणि हे जे मूळ किंवा फूल तुम्ही घेतलेलं आहे पांढऱ्या रुईचं ते त्या कापडामध्ये बांधून त्याला घट्ट गाठ मारायची आणि छोटीशी त्याची एक पोटली तयार करायची। आता ही पोटली काय करायची तर घरातल्या सगळ्या व्यक्तींवरून उतरवून किंवा ओवाळून घ्यायची। अशा पद्धतीने तुम्ही ओवाळून घेऊ शकतात किंवा वरपासून खालपर्यंत अशी 7-7 वेळा प्रत्येकावरून ती उतरवून घ्यायची। ठीक आहे, त्यानंतर घरातले जे 4 कोपरे असतात त्या 4 कोपऱ्यांना ती स्पर्श म्हणजे टच करायची आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती मुख्य दरवाजाला टांगून द्यायची। बघा, पांढरी रुई ज्याच्यावरती दैवी शक्तीचा वास असतो, संकट संपवण्यासाठी, बाधा नष्ट करण्यासाठी, वाईट शक्तीचा अंत करण्यासाठी पांढऱ्या रुईचं फूल हे विशेष महत्त्वाचं मानलं जातं। ज्या घरामध्ये पांढऱ्या रुईच्या फुलांचे उपाय किंवा सेवा केल्या जातात त्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता असते, त्या घरामधील जी नकारात्मकता, दारिद्र्य आहे ते समाप्त होते। आपण बघत असू की ज्या दिवशी शनिवार, मंगळवार असो बरेच भाविक, बरेच लोक जे आहेत ते हनुमानाच्या मंदिरामध्ये पांढऱ्या रुईच्या फुलांची माळ किंवा पानांची माळ घेऊन जातात। कारण असं म्हटलं जातं की जर तुम्ही हनुमंतांना, मारुतीरायांना जर हे रुईच्या झाडाची माळ अर्पण केली तर तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि तुमच्या आयुष्यामधले जे दारिद्र्य आहे ते समाप्त होतं, दुःखाचा अंत होतो आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळत जातं। याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे। मी प्रत्येक शनिवारी न चुकता पांढऱ्या रुईची फुलं किंवा पांढऱ्या रुईची जी पानं असतात त्यांची माळ नेहमीच मी हनुमंतांच्या मंदिरामध्ये घेऊन जाते आणि त्यांना ती अर्पण करते। असंख्य पटीने लाभ मला याचा आलेला आहे। बघा, जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी ह्या रुईची फुलं तुमच्या घरामध्ये आणाल किंवा मूळ जे आहे ते तुम्ही तुमच्या घरात आणाल तेव्हा साक्षात दैवी शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल। जेव्हा तुम्ही ते अभिमंत्रित कराल, हनुमान चालीसा, लक्ष्मीचा मंत्र, गायत्री मंत्र, जेव्हा तुम्ही ते अभिमंत्रित कराल तेव्हा दैवी शक्तीचा वास तुमच्या घरामध्ये स्थापित होईल। जेव्हा सगळ्यांवरून ते उतरवाल तेव्हा सगळ्यांमध्ये असलेली नकारात्मकता, निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये शोषली जाईल। घर कुणी बांधलेलं असेल, घरामध्ये जे जे वाईट शक्ती, कलह, जे काही नकारात्मकता असेल ते सगळं काही त्याच्यामध्ये शोषलं जाईल। आणि जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाला हे टांगाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घराचं संरक्षण होत राहील, घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करणार नाही, घर रोग, बाधा, इडापिडा, संकट यांपासून सदैव सुरक्षित राहील, ज्यामुळे घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल। कारण जेव्हा घरातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी, वाईट शक्ती जेव्हा संपून जाईल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरात सकारात्मकता येईल। कामांमध्ये अडथळे जे येत होते ते कुठेतरी थांबले जातील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती व्हायला लागेल, ज्यामुळे तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे। बघा, जेव्हा पुढची अमावस्या येईल त्यावेळेस ही पोटली काढायची, याच्यामध्ये घातलेले जे काही मूळ असेल, फुलं असतील ती कुठल्याही वाहत्या पाण्यात किंवा झाडाखाली एखाद्या ठेवून द्यायची। त्याऐवजी पुन्हा नव्याने पानं घ्यायची, पुन्हा नव्याने पांढऱ्या रुईचं फूल किंवा मूळ घ्यायचं, जसं आता तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने पुन्हा हा उपाय करायचा। असं प्रत्येक अमावस्येला करत चला। तुम्हाला मी सांगते एकाच अमावस्यामध्ये तुम्हाला 100 काय 1001% अनुभवायला सुरुवात होईल। घरामध्ये जे सतत कलह होत होते,
कुणाचंच कुणाशी पटत नव्हतं, तिथे तुमचे कलह थांबतील, एकमेकांशी तुमचं पटायला लागेल. घरामध्ये जो निगेटिव्ह ओरा, नकारात्मक ओरा होता तो कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होईल आणि घरामध्ये ती प्रसन्न वाटायला लागेल, पॉझिटिव्ह वाटायला लागेल. मग घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्याच विचाराने, चांगल्याच मनाने आपल्या घरात येतो असं नाही. बऱ्याच वेळा आपली प्रगती व्हायला सुरुवात होते, घरात आपण 4 गोष्टी घ्यायला लागतो आणि बऱ्याच लोकांना ते बघवत नाही, मग नजर लागते. बऱ्याच वेळा काहीतरी आपलं वाईट व्हावं, मग जादूटोणा किंवा बाहेरील बाधा ह्या गोष्टी करण्याचाही आपल्याला बरेच लोक प्रयत्न करतात. घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या हेतूने येत नसतो, मी तुम्हाला नेहमी सांगत असते. पण जोपर्यंत हे फूल किंवा हे मूळ तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला तुम्ही टांगून ठेवाल, तेव्हा लक्षात घ्या, कितीही कुठल्या विचाराने तुमच्या घरामध्ये कुणी आला, म्हणजे किती वाईट विचाराने, तरीही त्याचा काहीच परिणाम आपल्या घरामध्ये होणार नाही. कारण हे जे फूल आहे, हे सगळं नकारात्मकता, बाधा, वाईट शक्ती स्वतःमध्ये शोषून आपल्या घराचं नेहमी संरक्षण करत राहील. तर अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. सगळ्यांना सांगेल की उद्याच्या दिवशी आवर्जून करा. आजच्याच दिवशी ही फुलं कुठे भेटली किंवा जर पांढऱ्या रुईचं मूळ भेटलं तर ते घरी आणून ठेवा आणि उद्याच्या दिवशी हा उपाय करा. जर सकाळी करणार असेल तर 10च्या आत करा, संध्याकाळी करणार असेल तर 6च्या पुढे करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.